नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आज मी निघाली आहे पुण्यातील रेस कोर्सला. आर्मी मेला लागला होता म्हणून समजलं. ही छोटी छोटी मुलंसुद्धा आर्मी मेला पाहण्यासाठी आलेत आणि मी सुद्धा निघाली आहे. आणि बघू शकता किती सुंदर आहे ना. आणि इकडे बघू शकता आपली सगळी आर्मीची वाहनं, हेलिकॉप्टर. आणि इकडे आल्यावरती मला असं वाटलं मी खरं सीमेच्या लगत आहे. आणि आपले फौजी दादा ज्या टेंटमध्ये राहतात ते पाहायला भेटले. नंतर आम्ही आमचं चेकिंग केलं आणि मग आतमध्ये गेलो आणि आपल्या भारताचा ध्वज बघून एकदम मनाला प्राऊड फील झाला. आणि त्याचबरोबर जे भारताचा ध्वज घेऊन आहेत ते माझे मामा आहेत. आणि खरंच प्राऊड ऑफ यू मामा. सातारा जिल्हा हा शूरवीरांचा, फौजींचा जिल्हा म्हणून ओळखलाच जातो. ह्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला इथं पाहायला भेटलं. त्यानंतर परेड सुरू झाली, ती पाहायला भेटली. त्यानंतर तुम्हाला पण आर्मीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे का? माझ्याकडे फोटो आहेत, ते मी तुम्हाला सगळ्यांना देईल. आणि मामा घोडेस्वार झाले, तो म्हणजे आपला भारताचा झेंडा घेऊन. वेगवेगळ्या कवायती प्रकार बघायला भेटले. आणि हे डॉग बघू शकता, सलामी दिली, खूप सुंदर अशी त्यांची सलामी पाहायला भेटली. आणि नंतर त्यांचे वेगवेगळे ट्रेनिंग कसं झालं ते पाहायला भेटलं. मामांसोबत सगळ्यांनी फोटो घेतले. आणि खरंच मामा प्राऊड ऑफ यू. फौजी आणि शेतकरी यांचा आपल्याला अभिमान वाटलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर इकडे भरपूर असे वेपन्स होते, त्यांची माहितीसुद्धा दिली होती. ती सगळी वेपन्स आम्ही पाहिली आणि बापरे, वेगवेगळ्या प्रकारचे वेपन्स. आणि मी सुद्धा माझा फोटो आणि व्हिडिओ घेतले. सोडूला पण आवड आहे, त्याच्यामुळे त्याचं पण चाललेलं. माणसाने प्रयत्नाला कधी हारायचं नाही, प्रयत्न कायम करतच राहायचे. नंतर त्यांच्या गाडींसोबत फोटो वगैरे काढले आणि हे फौजी दादांसोबत सुद्धा फोटो घेतले. आणि असं वाटलं की खरंच आपण कुठल्या तरी एका सीमेवर. आर्मी मेला बघून झाल्यानंतर आम्ही आर्मीचे घोडे बघायला गेलो होतो. आणि नंतर आम्ही कॅन्टीनला गेलो आणि तिथे गेल्यावरती ही दिदी भेटली. ती म्हणजे नुकतीच इंडियन नेव्हीमध्ये तिचं सिलेक्शन झालं होतं आणि ती तिचं ट्रेनिंग कंप्लीट करून आली होती. खरंच खूप अभिमान वाटतो की मुली कोणत्याच क्षेत्रात कमी नाही, याचं उत्तम उदाहरण आहे. आणि खरंच प्राऊड ऑफ यू दीदी. जय हिंद.